तुम्हाला विचारते मॅडम, हात दाखवून बोलायचं. सर पुणे सर मॅडम ऐकून घ्या, सर, मॅडम सावकाश ऐकून घ्या. घ्या. हे सर्व धर्म समभाव प्रश्न ऐकून घ्या. तुम्ही पुण्यामध्ये आलाय, आम्हाला खरं तर तुम्ही भेटत नाही वरचेवर, मुंबईतल्या लोकांना रोज भेटता. आमच्या सर्वांना एक कुतूहल आहे की कपडे बदलता तसं तुम्ही पक्ष बदलता. याच RSSला तुम्ही हापचड्डी वगैरे असं एकेकाळी म्हणत होतात वगैरे, जानववाले वगैरे बोलत होतात. तर त्या कसं हे होतं सगळं, आता विचारधारा जी आहे त्याच्याबाबत नेमका प्रश्न काय? म्हणजे इथंच बालगंधर्वच्या शेजारी तुम्ही गडकरींचा पुतळा उखडून टाकल्यानंतरची तुमची भूमिका आजही त्या आम्हाला जो भूमिका पटते त्या भूमिका आम्ही स्वीकारतो. कपडे बदलतो आणि पक्ष बदलता म्हणजे तुम्हाला अशी इच्छा असेल की मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देऊन तुम्हाला TRP वाढू मॅडम? नाही, अजिबात नाही असं, अजिबात तुम्ही मला कधीतरी नंतर बोला. तुम्ही मला कधी जिथं दुसरं कोणी त्या जागी असतं तर देशद्रोहाचे गुन्हे लागले असते. फक्त कुरुलकर म्हणून त्यांना एवढी सगळी सूट दिली. जितेंद्र आव्हाडच्या म्हणण्यावर आमचा देश आणि राज्य चालत नाही ना. जितेंद्र आव्हाडच्या बोलण्यावर माझा देश आणि माझं राज्य चालत नाही. त्र्यंबकेश्वर मध्ये ज्यांनी गोमूत्र शिंपडलं तेच दंगेखोर आहेत असा आरोप केला जातोय. म्हणून मी संजय राऊतला सांगतो, हेच आरोप तू तुझे सेक्युरिटी सोड आणि त्र्यंबकेश्वरला जाऊन उभा